भोगलवाडी फाटा प्रवेशद्वारावरील स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचे बॅनर फाडल्याने 14 जणांच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशी माहिती आज शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना मिळाली आहे। बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष सुरुवातीपासूनच सुरू आहे। बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ओबीसी समाज बांधवांकडून बॅनर लावण्यात आले होते। त्या बॅनरवरती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, अहिल्यादेवी होळकर, लक्ष्मण हाके यांचा फोटो होता। मात्र ते बॅनर मध्यरात्री फाडण्यात आले होते आणि यानंतर ओबीसी समाज बांधव आणि मराठा समाज बांधव आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या लोकांना शांततेत आवाहन केलं। यानंतर बॅनर फाडणाऱ्या 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भोगलवाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। मात्र या प्रकरणी आता 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे। आज माजलगाव तालुक्यामध्ये भोगलवाडी फाटा येथे संत भगवान बाबा, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा बॅनर असलेला इथं फाडण्यात आलेला आहे आणि काही समाजकंटकांनी तो बॅनर फाडून इथे मनोज जरांगे पाटलांचं बॅनर लावलेला आहे। कारण की उंड्याच्या आज याच गावामध्ये प्राध्यापक संघर्ष योद्धे लक्ष्मण हाके साहेब यांची भोगलवाडी पंचक्रोशीतील आणि धारूर तालुक्यातील लोकांनी सभा ठेवली होती। त्या सभेचा द्वेष मनात धरून काही समाजकंटकांनी रात्री इथं बॅनर फाडला। त्यांचा आम्ही सर्व ओबीसी बांधवातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी समस्त ओबीसी समाजातर्फे आमची मागणी आहे। ओबीसी लाख ओबीसी एक ओबीसी लाख ओबीसी ओबीसी सर्व ओबीसी सर्व ओबीसी सर्व समाजकंटकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, समाजकंटकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। हमारे मुंडे साहेब हमारे, मुंडे साहेब हमारे, मुंडे साहेब हमारे।